पिंपलोली दीपकजी काळण साहेबांचा हा संघ आणि दीक्षा RV11 सुगवे संघ या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल याच्यासाठी आदरणीय किरणजी ठाकरे साहेब यांनी बक्षीस लावले. विजयी होणाऱ्या संघासाठी तब्बल 2100 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी साहेबांच्या वतीने लावले. साहेब आपलं धन्यवाद आणि आपला आभार देखील या ठिकाणी व्यक्त करतो. पारितोषिक येते मालेवाडी संघ जिंकलाय मनोहर सकाराम पाटील साहेब आणि मनोहर अण्णा पाटील साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येकी 1000 म्हणजे टोटल 2000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आलं गेलंय. ते म्हणजे मालेवाडी संघासाठी त्यांच्यापर्यंत पोच करा. यॉर्कर बॉल होता. यावेळेस सिंगल धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. आजच्या दिवसातील लॉटला सुरुवात झाली आहे. एका बाजूला पिंपोळी आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम सुगवे संघ मैदानाच्या आतमध्ये घेतोय. यावेळेस लोअर बोटॉस बॉल होता. ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न खेळाडू आहेत त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग मात्र आपल्याला पाहायला मिळते. सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाईल. एकेरी दुहेरी धावेने मात्र सुरुवात होताना पाहायला मिळते. सलामीची जोडी विशाल आणि त्यांच्या समवेत भास्कर आणि पिवनचं पहिलं षटक घेऊन सुधाकर बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडू आत्तापर्यंत त्यांच्या माध्यमातून फेकले गेल्यात आणि 2 धावा झाल्यात. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि सिंगल धाव यावेळेस देखील पूर्ण केली जाते. इकडे भूषण शेठ भोईर यांच्या माध्यमातून पारितोषिक आले. प्रत्येक चौकाराला 200 आणि प्रत्येक षटकाराला 200 हे पारितोषिक मात्र फलंदाज हवेत बॉल आहे. खेळाडू येतात त्या ठिकाणी झेल मात्र टिपला गेला आहे आणि फलंदाज बाद. शेवटचा बॉल आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत गेला आहे. खेळाडू चेंडू खाली आणि झेल मात्र यावेळेस सुटला जातो आहे. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं. परंतु यावेळेस कॅच ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये होतीये. 2 धावा यावेळेस नक्कीच पूर्ण केल्या जात आहे. 2 धावांच्या बरोबरीने पिवनच्या पहिल्या षटकाचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. बॅटिंग करत असताना या ठिकाणी धावा जमवल्या गेल्या. आता टीम पिंपोली संघाच्या माध्यमातून 1 बाद 5 पारितोषिक या ठिकाणी नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सुजित शेठ ठमके साहेब यांच्या माध्यमातून फलंदाज रोशन यांच्या प्रत्येक षटकार चौकाराला 200 रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. मॅन ऑफ द सिरीजमध्ये फक्त पहिल्या 3 मॅचचा स्कोर मोजला जाईल. जेवढी बक्षीस आहेत बेस्ट बॉलर बॅटर आणि मॅन ऑफ द सिरीज यांच्यासाठी फक्त पहिल्या 3 मॅच ज्या होतील लीग स्टेजमध्ये त्याच्याच धावा मोजल्या जातील. त्याचेच विकेट मोजले जातील याची मात्र नोंद घ्यायची आहे. सेमीफायनल फायनलच्या धावा आणि विकेट या पारितोषिकांमध्ये वैयक्तिक पारितोषिकांमध्ये मोजल्या जाणार नाहीत याची नोंद घ्या.
P1च्या पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आहे. 5 धावा मात्र यावेळेस स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज मिलिंद यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये मात्र सुरू होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. मिलिंद येत आहेत. P2चा सेकंड पॉवर प्ले असेल. 3 खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फिल्डिंग करताना पाहायला मिळतील. 5 ओव्हरच्या मॅचेस आता सुरू होत आहेत, कारण आजच्या दिवसामध्ये जे खालच्या गटातील 8 संघ आहेत त्यांच्या मॅचेस मात्र सुरू होतील. आणि पहिलीच मॅच पिंपळोली संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आखूड टप्पाचा बॉल, दिशा खराब तर दशा खराब, आणि दिशा से भटके तो पडेंगे फटके, चौकार. मैदानाच्या आतमध्ये चौकार नक्की चला आहे. यावरचा फटका बॅकवुडला गेलाय. कव्हरच्या डोक्याच्या वरून लॉफ्ट केलाय. बॉल निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. मस्तक वरती दस्तक देणारा चौकार 4. फलंदाज विशाल ज्यांनी आता आक्रमक रूप धारण केलं आहे. चौकारांची बरसात त्यांच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये होती आहे. आणखीन एक चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅक टू बॉलर, डिफ्लेक्ट होऊन या ठिकाणी मात्र स्वतःच्या बॉलथ्रूमध्ये चेंडूचं कलेक्शन करताना आपण गोलंदाज मिलिंद यांना पाहतोय. डॉट चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला आहे. डॉट चेंडूवरती कोणतीच धाव नसते. डॉट चेंडूवरती नंबर असतो 0, अँड सिंगल 0 डज नॉट हॅव एनी काइंड ऑफ व्हॅल्यू. निर्धाव चेंडू आला आहे. तर या दरम्यान दीपकजी काळन साहेब आणि परेशजी काळन साहेब याच ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांना विनंती करतो लगेचच आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे. यावेळेस देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. चांगल्या चेंडूंची पिचिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीच्या 2 बॉलवरती जरी 8 धावेंचा मार बसला असला गोलंदाज मिलिंद यांना, तरी कमबॅक करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. आणि कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक असं नेहमी म्हटलं जातं. आणि यावेळेस कमबॅक केलाय गोलंदाज मिलिंद. 2 बॉल 2 चौकारांचा मार खाल्ल्यानंतर 2 चेंडू डॉट फेकल्यात. यावेळेचा बॉल स्लोटमध्ये होता. त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. स्टँड अँड डिलिव्हर, षटकार. स्कोर कार्ड वरती आहेत, परंतु 19चा आकडा नितेश सर इंडियन टीमसाठी अनलकी आकडा आहे. कारण 2019 मध्ये 8 मॅच बॅक टू बॅक जिंकल्यानंतर 9वी मॅच आपण हारलो होतो सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड संघाच्या विरोधामध्ये. आणि 2019चा वर्ल्ड कप भारताला गमवावा लागला होता. त्यामुळे मी सांगतो की 19चा आकडा इंडियन टीमसाठी थोडासा अनलकी आहे. 8 मॅचमध्ये रेकॉर्ड असा होता की आपण 8ही संघांना ऑल आउट केलं होतं. 8 मॅच 8 ऑल आउट हा रेकॉर्ड आहे भारतीय टीमचा. परंतु 2019 मध्ये सेमीफायनलची 9वी मॅच हारलो आणि एका मॅचने वर्ल्ड कपमधून बाहेर झालो. परंतु यावेळेस पुनश्च एकदा प्रहार केला आहे. खेळाडू झेल. प्रयत्न केले जात आहेत, प्रयत्न केले अपार, परंतु यश मिळत नाही. प्रयत्न केले अपार पण स्वप्न नाही झालं साकार. आणि झेल सुटला आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये 3 धावा यावेळेस पूर्ण केल्या जात आहेत. खराब क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 3 धावा यावेळेस आपल्याला मिळताना पाहायला मिळतील. आणि या 3 धावांच्या बरोबरीने षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 22-22, लॉस ऑफ 1 विकेट. तर या दरम्यान दीपकजी काळन साहेब आणि परेशजी काळन साहेब
आपणास विनंती केली जाते की लगेचच आपण व्यासपीठावरती यायचं आहे. या स्पर्धेमध्ये आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय. पारितोषिक मात्र येताना पाहायला मिळत आहे. सन्माननीय आत्माराम गोडविंदे साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. 3 बॉलवरती 3 चौकार जर मारले तर तब्बल 1000 आणि 3 बॉलवरती 3 षटकार जर मारले तर तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक एडेकडे आत्माराम गोडविंदे साहेब यांच्या माध्यमातून फलंदाजांना दिलं जाईल. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सुधाकर बॉलिंग ट्रॅकवरती येतात. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाज सुधाकर बॉलिंग ट्रॅकवरती आहे. रचनी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल, परंतु जसं जशी रात्र पुढे जाईल प्रेक्षक बरेचसे मैदानावरती येतील. KTCच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा घरबसले आनंद घेत आहेत. आणि आजकाल आपण पाहतोय नितेश सर, क्रिकेट फार मॉडर्नाईज झालेलं आहे. आजकाल यूट्यूब लाईव्हची व्यवस्था असल्यामुळे प्रत्येकाला ग्राउंडवरती येण्याची गरज लागत नाही. घरबसल्या देखील टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण क्रिकेट सामन्यांचा आनंद घेऊ शकता. आणि क्रिकेट फार आता मॉडर्नाईज झालेलं आहे. नितेश सर, जेव्हा तुम्ही सुरू केलं असेल तेव्हा लाईव्ह वेबसाईट वगैरे नव्हत्या, परंतु फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात होतील बाद. परंतु चर्चा अशी चालली होती नितेश सर की क्रिकेट फार मॉडर्नाईज झालेलं आहे. आपण पाहतोय जर पहिलीचा काळ जर आपण पहिला क्रिकेटच्या स्पर्धा फार कमी होताना पाहायला मिळायच्या. पहिले अनवाणी पायाने देखील आपल्या गावातील जे वरिष्ठ खेळाडू आहेत त्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे, गावाचं नाव मोठं केलेलं आहे. आणि त्यावेळेस एखादाच बॅट वगैरे असायची, एखादाच गावामधला खेळाडू असायचा ज्याच्याकडे एखाद बॅट असायची. ते एक बॅट घेऊन मात्र लांब लांब चालत असेल, सायकलवर असेल, जायचो आपण क्रिकेट खेळायचो. हे तुमच्या काळातल्या त्या आठवणी आहेत. परंतु आमचा काळ जसं म्हटलं तर क्रिकेट फार मॉडर्न झालं आहे. यावेळेस लाख 2-2 लाख रुपयांची पारितोषिकं पाहतो. मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल, LED TV, फ्रीज, बाईक, बरीचशी पारितोषिकं आपण पाहतो. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये आता पैसा भरपूर आलेला आहे. ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीग सारखी स्पर्धा ज्याच्यामध्ये 1 करोड रुपये हे पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं गेलं. आमच्या रसायनीतील रजत मुंडे यांना बेस्ट बॅट्समन मिळालं. तब्बल 25 लाख रजत मुंडे यांना त्या स्पर्धेमध्ये मिळाले. आणि बरीचशी पारितोषिकं त्या स्पर्धेमध्ये खेळाडूंनी कमवली. 1 करोड रुपयांचं पारितोषिक नितेश सर हे सांगतंय की आता टेनिस बॉल क्रिकेटने मोठमोठ्या उंची गाठायला सुरुवात केलेली आहे. दुबईमध्ये 10PL सारखी स्पर्धा, शारजा इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम दुबईमध्ये आपण देखील पाहिली. ISPL पाहिली, नजीब मुल्ला ट्रॉफी पाहिली, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाला आपण पाहिलं, दिल्ली धमाका आपण पाहतो. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलेल्या आहेत. प्रहार करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत गेलाय, खेळाडू पाठलाग करताय, चेल निसटला गेलाय. नो मॅन स्टँड, झेल मात्र निसटलाय. या तोंडातला घास हिसकावून घेतला गेलाय असं म्हणायला पण आता हरकत नाहीये. पकडा झेल, जिंका खेळ. परंतु यावेळेस कॅच ड्रॉप होतीये, नशिबाची साथ मिळाली जाते. 2 धावा यावेळेस धावून पूर्ण केल्या जातील. एक कॅचने तुम्हाला मॅच जिंकवली. 2023 जेव्हा ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानची मॅच झाली होती, ग्लेन मॅक्सवेलचा सोडलेला कॅच आणि ग्लेन मॅक्सवेलने 200 मारत असताना एकट्याने तो मॅच जिंकवली ऑस्ट्रेलियाला. आणि अफगाणिस्तान संघ 2023च्या वर्ल्ड कपमधून बाहेर पडला. एका कॅचचं महत्त्व क्रिकेटच्या खेळामध्ये फार आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साईडला, ह्या बघा सोडला तुम्ही झेल आणि आता आलाय जखमेवरती मीठ चोळणारा चौकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावांची बरसात होताना पाहायला मिळते. स्कोर कार्डवरती 29 धावा यावेळेस जमवल्या गेल्यात. धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. जरी 2 फलंदाज बाद झाले असले तरी आमच्यामध्ये जिद्द आहे, आमच्यामध्ये धावांना बनवण्याची क्षमता आहे, आमच्या मनगटात ताकद आहे. आणि त्या ताकदीचं शक्ती प्रदर्शन रोहन हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करतायत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्लॉटमध्ये बॉल, अपील. उत्साह भरपूर उत्साह पाहायला मिळतोय. एच या ठिकाणी होते की नाही या प्रश्नचिन्ह, परंतु पंचांचा कोणताच निर्णय आला गेला नाहीये.
डॉट चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डॉट बॉलवरती कोणतीच धाव नसते आणि धावा मात्र आता नक्कीच स्थिरावल्या गेल्यात. चार चेंडू आतापर्यंत झाले गेलेत या षटकामध्ये. पुनश्च एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, यावेळेस फळी मात्र वाऱ्याच्या वेगाने फिरली जातीये, पण विदाऊट कनेक्शन नो रिॲक्शन असं म्हटलं जातं. आणि यावेळेस आणखीन एक डॉट बॉल मात्र फेकला गेलाय. कमबॅक पाहायला मिळत आहे. सुधाकर चौकाराचा मार बसला, परंतु लढण्याची जिद्द जर तुमच्यामध्ये असेल तर कोणत्याही परिस्थितीवरती तुम्ही मात करू शकता आणि ती जिद्द आता सुधाकर दाखवतायत. यावेळेचा फटका, वा व्हॉट अ शॉट. Slot with the ball. The ball goes directly into the fence, and this is long and strong, huge and handsome, mighty Maximum Shatkar. धावा यावेळेस स्कोर कार्ड वरती जमवल्या गेल्यात आणि दोन फलंदाज आत्तापर्यंत बाद झाले गेलेत. विशाल आणि रोहन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतीये. परंतु पुढील मॅच, चला विनंती असेल अंतराट 11 अंतराट नीड आणि त्यांच्या विरोधात प्रथमेश 11 धामोते, दोन्ही टीमच्या कॅप्टनना कॉल असेल इनिंग ब्रेकमध्ये आपण कंपल्सरी टॉस करण्यासाठी यावं. अंतराट 11 अंतराट नीड आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम प्रथमेश 11 धामोते, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यावं. 35 झालेले आहेत. सांगतो तेव्हा लक्ष असू दे रे. 10 वेळा सांगितलं, गरज नाही मग हो असते. हा मग हो बोलू ना 35 आहे. दरवेळी सांगतो भाऊ. अरे मग दादा मग असते हो नक्की एवढा वर. त्याला स्पीडअप करायचं आहे. 3 षटकांचा गॅस संपलाय. 35 धावा आपण स्कोर कार्डवरती नक्कीच पाहिल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं विवरण तर 5 धावा दिल्या होत्या. चांगली गोलंदाजी सुधाकर यांची झाली आहे. त्याच्यानंतर तब्बल 17 धावांचं षटक आपण गोलंदाज मिलिंद यांचं पाहिलं, ज्याच्यामध्ये एकही विकेट आली नाही. त्याच्यानंतर सुधाकर हे तिसरं षटक घेऊन आले वैयक्तिक दुसरं, आणि त्याच्यामध्ये तब्बल 13 धावा त्यांच्या बॅटमधून येताना आपण पाहिल्या. आणि एकंदरीत संघाची धावसंख्या मात्र 35 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या, परंतु तदनंतरच्या 2 षटकांमध्ये तब्बल 30 धावा या कुठून काढल्या गेल्या आणि एकंदरीत 3 षटकांमध्ये 35चा आकडा मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज गणेश येतील. पहिला बॉल, व्हॉट अ शॉट. या फटक्यावरती लिहिलं होतं 404 एरर, द बॉल वॉज नॉट फाउंड. एवढ्या लांब मारलाय षटकार. षटकार आलाय. चांगली सुरुवात. गणेश यांच्यावरती आक्रमण केलंय. आणखीन एक, वाह व्हाट शॉट. काय फलंदाजी होती है. माचिस तो यूं ही बदनाम है, आग तो विशाल भाई ने लगाई है. आणखीन एक दमदार षटकार.
या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं आम्ही पुन्हा एकदा आजच्या दुसऱ्या रजनीमध्ये देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. साहेब आपण आलात, धन्यवाद. 47 धावा मात्र स्कोर कार्ड वरती जमवल्या गेल्यात. चेंडू द्यायचा आहे, चला. तर 3 षटकारांसाठी आदरणीय सूरजजी घोडविंदे साहेब, आत्मारामजी घोडविंदे साहेब यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. चेंडू पुरवायचं मैदानाकडे. चला चेंडू द्या. प्रेक्षकांना विनंती असेल, प्रेक्षक तिकडे आहेत, कोणी खेळाडू असतील, विनंती असेल की जर चेंडू बाहेर गेला तर आपण थोडं मैदानाच्या आतमध्ये बॉल द्यायचं, विनंती आहे. पिंपलोली संघ म्हटला की घोडविंदे परिवार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. दीपकजी काळण साहेब झाले, घोडविंदे झाले, हा कुटुंब एक प्रकारे अशा प्रकारच्या मॅचेस खेळले जातात. आणि आत्मारामजी घोडविंदे साहेब, नवीन चेंडू दिला जाईल. प्रत्येक इनिंगला नवीन चेंडू, जुना चेंडू नाहीये, नवीन चेंडू. तर षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आत्मारामजी घोडविंदे साहेब यांनी लावलेलं आहे. याचा देखील खेळाडूने विचार करायचा आहे. तर मॅच बॉल येतोय, दोन्ही बॉल या ठिकाणी परत पाठवायचे. प्रथमेश 11 धामोते आणि अंतराळ 11 अंतराळ दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना विनंती करतो की या इनिंग नंतर लगेचच आपला टॉस केला जाईल. पारितोषिक जमा झालेलं आहे. अजय डायरे सर, विवेक भाई काळन साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक जमा झालेलं आहे. 200 त्यांनी या ठिकाणी विशाल यांना दिलेले आहेत. आणि 12 चेंडू 32 धावांची इनिंग मैदानाच्या आतमध्ये विशाल साकार करतायत. आपल्या टीमसाठी धावांची बरसात त्यांच्या बॅटमधून होती. आग उघडणारी फलंदाजी आता ते करतायत. यावेळेस देखील प्रहार करण्याचा प्रयत्न आतलीकडे बॅकवर्ड झोन शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल केला गेला आहे. सिंगल धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. विशाल ज्यांना सलामीला पाठवलं होतं, बरेचसे चेंडू खेळले आहेत, बऱ्याचशा चौकार षटकऱ्यांची बरसात त्यांच्या बॅटमधून होताना पाहायला मिळते आहे. 13 बॉल आणि 33 धावांची इनिंग मात्र विशाल यांनी साकार केली. आणि रोहन पण चांगली साथ देत आहेत. त्यांच्या बॅटमधून जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत 5 चेंडू फेस केलेत, 12 धावांचं योगदान हे फलंदाज रोहन यांचा देखील राहिला आहे. आणि संघाचा जर आपण एकूण विचार केला तर आता 48 धावा या स्कोर कार्डवरती जमवल्या गेल्या आहेत. प्रयत्न केले जात आहेत. फई वाऱ्याच्या वेगाने फिरली जाते. बॅट स्विंग मात्र या ठिकाणी फार चांगला होता. आणि बॅट स्विंगचा विचार जर केला तर बरेचसे चांगले फलंदाज आहेत जे त्यांच्या बॅट स्विंगसाठी मात्र ओळखले जातात. आणि करंट क्रिकेटमध्ये नितेश सर, जर माझा सगळ्यात आवडता फलंदाज कोण असेल ज्याचा बॅट स्विंग सगळ्यात चांगला आहे तर लियम लिव्हिंगस्टोन, इंग्लंडचा संघाचा खेळाडू आहे. त्यांचा बॅट स्विंग जर तुम्ही पाहिला तर सगळ्यात वेगवान आहे आणि एक फार चांगले खेळाडू आहेत लियम लिव्हिंगस्टन. किरण पवार यांचा बॅट स्विंग आपण पाहतो. आमच्या रसायनी सावळेचे खेळाडू आहेत किरण पवार, केपी. यावेळेचा बॉल स्लॉटमध्ये होता. यॉर्कर बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, ऑन साईडला बॉल चाललाय घरंगात, सिंगल पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होईल. अति काही संकटात नाही, बचेंगे तो और भी लढेंगे. आणि यावेळेस सिंगल धावच मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. एका धावेच्या बरोबरीने 49 धावा यावेळेस बनवल्या गेल्यात. आणि शेवटचा बॉल षटक क्रमांक 4 मध्ये आता मात्र शिल्लक असेल. 49 झाल्यात. या षटकामध्ये एक बॉल बाकी आहे, अजूनही एक ओव्हर बाकी आहे. म्हणजे टोटल 7 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. या पहिल्या सत्रामध्ये 49 झाल्यात. येणाऱ्या 7 बॉलमध्ये जर अजून 12-15 आल्या, 60-65 झाल्या तर एक मोठं आव्हान असेल समोरच्या टीम समोर. चला पुढची मॅच यांची आहे. दोन्ही कॅप्टन या. अटॅक केलं यावेळेस. स्वीट साऊंड ऑफ अ बॅट आपण पाहिला. बॉलला फेकून दिलाय सीमारेषा पार. 50 पूर्ण, 55 षटकार. स्कोर कार्ड वरती जमा झाल्या. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मात्र संपला जातोय. विशाल यांची जर वैयक्तिक खेळी आपण पाहिली तर विशाल वैयक्तिक 39, 14 चेंडू आणि 39 धावेची इनिंग. आणि उत्तम शेठ दळवी साहेब 50 झाली तर 5000 या ठिकाणी नक्कीच दिले जातील. उत्तम शेठ दळवी ज्यांनी पारितोषिक लावलंय. मेडन ओव्हर कोणी जरी फेकली तरी 2000 आणि 50 कोणी मारू दे त्यांना 5000 हे पारितोषिक मात्र नक्कीच दिलं जाईल. आमचे अजय डायरे सर या ठिकाणी आलेले. देर आहे दुरुस्त आहे, पण त्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचं स्वागत
या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच असेल. कालच्या दिवसामध्ये चांगलं समालोचन आपण अजय डायरे सरांचं पाहिलं. या दिवसामध्ये देखील आमच्या समवेत कॉम्बॉक्समध्ये त्यांचा आवाज आपण ऐकू. त्यांचं सहर्ष स्वागत. शेवटचं षटक ज्याला म्हटलं जातं डेथ ओव्हर, स्लॉग ओव्हर आणि गोलंदाज शैलेश बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत. ॲडव्होकेट आहेत, वकिलीचं काम ते करतात, परंतु मैदानाच्या आतमध्ये नितेश तरेसर यांचे क्लासमेट पण आहेत. या ठिकाणी शैलेशजी ॲडव्होकेट अशी आठवण नेते सरांनी सांगितली आहे. सुरुवात केली जाईल शेवटच्या षटकासाठी. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल वापरला जाईल. सुरुवात होती आहे. पहिला बॉल टप्प्याचा पळीची आतली कडा. नशीब खराब तर काय करणार अशोक सराफ आणि फलंदाज बाद. शुभ्रा 11 पिंपलोली संघाचे संघमालक दीपकजी काळन साहेबांना आणि त्यांच्या समवेत परेश शेठ काळन यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. आणि जबरदस्त बॅटिंग सध्या शुभ्रा 11 जांतारा द पिंपलोलीची सुरू आहे. पहिली मॅच आहे ग्रुप सी ची आणि पहिला डावाचा खेळ इथून सुरू आहे. नवीन फलंदाज अमर कालन मैदानाच्या आतमध्ये मात्र इनॅट क्रमांक 5 वरती या ठिकाणी इन केले जात आहेत. फलंदाज बाद झाले गेले या ठिकाणी रोहन, आणि रोहनच्या जागेवरती आता अमर आले आहेत. यावेळेचा बॉल आल्या प्रहार केलाय. बॉल हव्यात. खेळाडू त्या ठिकाणी डिफेन्स करतायत. लॉंग ऑफ मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल केला जातोय. कॅच घेण्याऐवजी चेंडूला अडवणे या ठिकाणी उचित समजलं. 2 धावा पूर्ण. तिसरीचा होता प्रयत्न, पण स्वतः मात्र आता आत्महत्या केली आहे आणि अमर होतील रनआउटच्या स्वरूपात बाद. विनंती असेल साहेब आपण व्यासपीठावरती यावं. चला मैदानाच्या आतमध्ये वळूया. गोलंदाज तयार. यावेळेचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत गेलाय. उंची जास्त, लांबी कमी. झेल सुटला गेलाय. जाळ्यात अडकलेला मासा जाळ्यातून निसटला गेलाय. तोंडातला घास हा मात्र हिसकावून घेतला गेलाय आणि हातात आलेला झेल हा जमिनीलगत दान केला गेलाय असं म्हणायला आता हरकत नाहीये. कॅचेस विन द मॅचेस. तेलही गेलं, तोपही गेलं, हाती राहिलं धोपाटणं. कॅचही सुटले आणि 2 धावा देखील मात्र बहाल केल्या जात आहेत. आणि 2 धाव्यांच्या बरोबरीने आता 59 धावा धावफलकावरती जमवल्यात. 50 साठी मात्र वैयक्तिक अजूनही त्यांना 9 धावा पाहिजेत. अटॅक केला. हेलिकॉप्टर शॉट. यावेळेस पुन्हा एकदा झेलची शक्यता. तोच खेळाडू यावेळेस कोणतीच चुकी करत नाहीये. बडी मछली जाल में. फलंदाज विशाल बॅक टू डगआउट.